तर नमस्कार मंडळी, साई माई सकाळ सर्वांना। तर आज आहे आपल्या ओम साई माई सेवा मंडळ कोपरखेरणे गाव यांची पालखी सोहळा आहे। आज साईबाबा मंदिर ते श्री क्षेत्र शिर्डी साईधाम इथं पदयात्रा निघणार आहे। तर आज आपण तिथं जाणार आहोत, म्हणजे आपल्या हरीशदादाच्या मंदिरातनं पालखी निघणार आहे। तर आज पालखीसाठी 5 बँजो बँड एकत्र येऊन वादन करणार आहेत। तर बघूया आजचा सोहळा कसा असेल ते, आणि बाबांच्या पालखीचं प्रस्थान कसं होतं ते। तर काही जस्ट आता साईबाबा मंदिराजवळ आलो, जिथून पालखी निघणार आहे। ओम साई माई सेवा मंडळ कोपरखेरणे शिर्डी पदयात्रा सोहळा, पालखी मानाची साई माईची। तर आपण जाऊया, आता तयारी काय काय झाली बघूया। काल रात्री पण इथंच होतं तयारी करायला, सामान वगैरे लोडिंग चाललेला, टेम्पो वगैरे आलती तेव्हा। तर आता बघूया पुढची तयारी। इथं बघू शकता, इथं बँजोचा सेटअप चालू होतं, सेटअप लावतायत ते, म्हणजे इथं पोरं पण आलेत सर्व आणि उभे आहेत। आणि आपला साईबाबाचा मंदिर या साईडला बघाल तर पेपर ब्लास्टचा चालू झालाय, म्हणजे पेपर ब्लास्टचा सेटअप चालू आहे। आणि हा आपला पालखी प्रमुख, आपला पालखी प्रमुख आणि उत्कर्ष टी शर्टचं काम घेतलं उत्कर्षने आज। आणि इथं सर्व अशी पब्लिक जमली, आता तयारी चालू आहे हळूहळू हळूहळू। इथं एक ट्रक आहे, तो एक टेम्पो आहे डीजेचा। इथं सर्व इथं आपले पालखीचे मुख्य हरीशदादा, आणि इथं आपली सर्व पुष्पादाय, चिंटू, बाबू, गणपती आणि हा दादा, हे दोघं सगळी लोक आता पाय चालत जाणार आहेत। आता चिंटू साईला सजवा, पालुकीन बैसवा, साईला सजवा। बँजोले 4-5 बँजोले मिक्स आहेत, वाजवायला आलात आपल्या पालखीसाठी एकदम। चिंटू, या वर्षी फुल राड आहे, 10व्या वर्षी कसं वाटतंय? हे धामधूम धडाम कसं वाटतंय? मजा दिसती मजा। बाबू तुला काय बोलत आहे? बरोबर आता हरीशदादा आहे, प्रेमलनाथ आहे, जे अध्यक्ष आहेत आपले ओम साई माई सेवा पदयात्री पालखी सोहळ्याचे। आणि इथं आपल्याबरोबर काका आहेत। तर नाना, आजचं 10व्या वर्षाची आपली पालखीचा प्रस्थान होतोय आपल्या कोपरखेरणे गावातून, तर कसं वाटतंय तुम्हाला? हरीशदादा, तू काय बोलशील? आज पालखी प्रस्थान होते आपली कोपरखेरणे गावातून, 1 वर्षानंतर हा पुन्हा आनंद आलाय आपल्या इथं। 10 वर्षांनी हा पुन्हा आनंद आलाय, 10 वर्ष द्विगुणित होत चाललेला आहे।
यावर्षी जो जल्लोष आहे तसाच पुढच्या वर्षी यांच्यापेक्षा थाटामाटातच असेलच, त्यांच्यापेक्षा पुढच्या वर्षी चांगला असेल. काका तुम्ही काय बोलाल एक साई सेवक म्हणून? बाबांच्या खूप आशीर्वादाने 10 वर्ष व्यवस्थितपणे आम्ही पार पडलेलं आहे आणि असंच इथून पुढे बाबांनी आम्हाला शक्ती द्यावी आणि याच्याही पेक्षा सुंदर आम्ही योजना करू. आपले इथं महाराज पण आहेत आपले. आपल्या गावाच्या कमानीजवळ पोहोचले. तर 20ची कमानी जी आहे आपली आज MSCB जवळची, तिथून आता पालखी पुढे प्रस्थान होईल. तर फायनली आपली पालखी ही गावातनं निघालेली आहे आता आपल्या कमानीपासून. ही
आपली कोपरखेरणे गावची प्रवेशद्वार आणि आपल्या इथून पालखी प्रस्थान झालेली आता शिर्डीला. चला मी निघालो तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया तुम्ही येता. तर गाईज जस्ट आपली पालखी आता प्रस्थान झाली पूर्ण कोपरखेरणे गावात. मी घनसोली नोडपर्यंत आलो आणि आता घरी निघालो. तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा ओम साई.